नमस्कार. तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. पाठीमागच्या आपण बघतोय प्रकरण क्रमांक 1 बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. त्यामध्ये आपण पाठीमागच्या भागात बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री, पॉइंट्स, लाईन अँड प्लेन हे बघितलं होतं आणि त्यानंतर आपण कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स हा एक पॉईंट बघितला होता. आता या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे बिटवीनेस. बिटवीनेस याचा अर्थ होतो दरम्यानता. मग बिटवीनेस म्हणजे काय? समजा आपल्याकडे 3 पॉइंट आहे. if A, B and C are three distinct collinear point, three distinct collinear points. जर ए, बी आणि सी हे 3 भिन्न एकरेषीय बिंदू असतील तर त्याच्यामध्ये 3 शक्यता आपल्याला संभवतात. देर आर 3 पॉसिबिलिटीज. There are 3 possibilities. There are 3 possibilities. 3 शक्यता संभवतात. ह्या 3 शक्यता कोणत्या आहेत? तर पहा, पहिली शक्यता आहे तीन शक्यता कोणत्या संभवतात पहा. पहिली शक्यता काय आहे? समजा या ठिकाणी ए बिंदू असेल, इथे बी बिंदू असेल आणि इथे सी बिंदू असेल. दुसरी शक्यता काय असेल? या ठिकाणी बी बिंदू असेल, या ठिकाणी ए बिंदू असेल, या ठिकाणी सी बिंदू असेल. आणि तिसरी शक्यता काय संभवते की या ठिकाणी ए बिंदू असेल, या ठिकाणी सी बिंदू असेल आणि या ठिकाणी बी बिंदू असेल. ह्या 3 शक्यता आपल्याला या ठिकाणी दर्शवितात. ही झाली पहिली शक्यता, ही झाली दुसरी शक्यता आणि ही झाली तिसरी शक्यता.
आता ह्या ज्या शक्यता आहेत याचा अर्थ काय झाला की बी हा बिंदू ए आणि सीच्या मध्ये असेल. बी इज बिटवीन पॉइंट बी इज बिटवीन इथं आपल्याला सांगता येईल पॉइंट बी इज बिटवीन ए अँड सी. ए अँड सी या ठिकाणी काय सांगता येईल आपल्याला पॉइंट ए इज बिटवीन पॉइंट ए इज बिटवीन बी अँड सी. आणि या ठिकाणी काय सांगता येईल पॉइंट C is between A and B. अशा ह्या तीन शक्यता आहेत. पॉइंट बी हा ए आणि सीच्या दरम्यान असेल, पॉइंट ए हा बी आणि सीच्या दरम्यान असेल आणि पॉइंट सी हा ए आणि बीच्या दरम्यान असेल. अशा तीन शक्यता आपल्याला या ठिकाणी संभवतात. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला असं सांगता येईल समजा ए आणि बी मधील अंतर आहे 3, बी आणि सी मधील अंतर आहे 4, तर ए आणि सी मधील अंतर किती होणार आहे तर ते होणार आहे 3 अधिक 4 बरोबर 7. 3 + 4 = 7. म्हणजे इथं याचाच अर्थ काय झाला की ए आणि बी मधलं अंतर डिस्टन्स बिटवीन ए अँड बी प्लस डिस्टन्स बिटवीन बी अँड सी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ए अँड सी. म्हणजेच इथं आपल्याला असं सांगता येईल, काय सांगता येईल आपल्याला डिस्टन्स ए बी डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर बघितलं आपण डिस्टन्स बिटवीन बी अँड ए प्लस डिस्टन्स बिटवीन ए अँड सी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉइंट बी अँड सी. म्हणजेच इथं आपल्याला असं म्हणता येईल डिस्टन्स बी ए प्लस डिस्टन्स ए सी इज इक्वल टू डिस्टन्स बी सी. आणि अशाच पद्धतीनं या ठिकाणी जर आपण बघितलं तर पॉइंट सी इज बिटवीन पॉइंट ए अँड पॉइंट बी. म्हणजेच इथं आपल्याला काय सांगता येईल डिस्टन्स बिटवीन ए सी प्लस डिस्टन्स बिटवीन सी बी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ए बी. म्हणजे इथं आपल्याला असं सांगता येईल की ए आणि सी मधलं अंतर म्हणजे डिस्टन्स ए सी प्लस सी आणि बी बिंदूमधील अंतर म्हणजे डिस्टन्स सी बी इज इक्वल टू या दोन्ही अंतरांची बेरीज केली तर कोणतं अंतर मिळणार आहे आपल्याला ए आणि बी मधील म्हणजेच डिस्टन्स ए बी हे अंतर मिळणार आहे.
आणि याच्यावरून आपल्याला काय सांगता येतं की इफ, याच्यावरून आपल्याला याची व्याख्या काय करता येते, बिटवीनेसची व्याख्या काय करता येते, इफ याची व्याख्या करता येईल आपल्याला, इफ डिस्टन्स पी क्यू प्लस, किंवा आपण हेच वापरूया, डिस्टन्स ए बी म्हणू, ए बी आणि सीच बिंदू वापरू, इफ डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी, then it is said that it is said that point B is between A and C, between A and C. Point B is between A and C. म्हणजेच जर डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए सी असेल तर बिंदू बी हा बिंदू ए आणि सीच्या दरम्यान असतो. आणि या ठिकाणी द बिटवीनेस इज शोन ॲज betweenness is shown as A, point B is between A and C. याला काय म्हणायचं आहे, पॉइंट B is between A and C. पॉइंट ए इज बिटवीन बी अँड सी. अशाच पद्धतीनं जर आपण असं म्हणलं डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स आर क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी क्यू. मग आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या. आता या उदाहरणावरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान असणार आहे, बिटवीनेस कसा असणार आहे, तर कोणता बिंदू इतर दोन. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी आपण जे म्हणलेलं आहे डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी,
म्हणजे याचा अर्थ काय झाला की ए आणि सी बिंदूमधील अंतर ह्या दोन अंतरांच्या बेरजे इतके. याचा अर्थ बिंदू ए आणि सी हे दोन्ही दोन कडेचे बिंदू झाले, शेवटचे बिंदू झाले. म्हणजे ए आणि सीच्या मध्ये बी असला पाहिजे. अशाच पद्धतीनं इथं काय दिलेलं आहे की डिस्टन्स बी ए प्लस डिस्टन्स ए सी इज इक्वल टू डिस्टन्स बी सी. म्हणजे याचा अर्थ बी आणि सी बिंदूमधील अंतर हे बी आणि ए व ए आणि सी ह्या दोन दोन बिंदूमधील अंतराच्या बेरजे इतकं आहे. याचाच अर्थ काय झाला की बी आणि सी हे दोन्ही कडेचे बिंदू आहेत. याचाच अर्थ बी आणि सीच्या मध्ये ए असला पाहिजे आणि म्हणून ए पॉईंट ए इज बिटवीन बी अँड सी. अशाच पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की ए सी आणि सी बी ह्या दोन बिंदूंमधील अंतर, ए आणि सी मधील अंतर व सी आणि बी मधील अंतर यांची जर बेरीज केली तर ए आणि बी मधील अंतर मिळतं. याचा अर्थ ए आणि बी हे दोन्ही बिंदू दोन कडेचे बिंदू आहेत आणि म्हणून या ठिकाणी बिंदू सी हा ए आणि बीच्या दरम्यान असला पाहिजे. अशाच पद्धतीनं आपण या ठिकाणी व्याख्या काय दिलेली आहे, इफ डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी देन इट इज सेड दॅट पॉईंट बी इज बिटवीन ए अँड सी. म्हणजे इथं अशी व्याख्या आपण दिली. त्याच पद्धतीनं इथं जर आपण बघितलं की डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स आर क्यू ह्या दोघांची बेरीज कशा इतकी आहे, पी आणि क्यू ह्या दोन बिंदूमधल्या अंतरा इतकी. याचा अर्थ पी आणि क्यू हे दोन कडेचे बिंदू झाले. म्हणजे मध्ये कोणता बिंदू असला पाहिजे, आर बिंदू असला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की पॉईंट आर इज बिटवीन पी अँड क्यू. पॉईंट आर इज बिटवीन पी अँड क्यू असा याचा अर्थ असला पाहिजे. जर आपल्याला असं दिलेलं असेल डिस्टन्स एम एन, डिस्टन्स एम एन इज इक्वल टू डिस्टन्स एम एन प्लस डिस्टन्स एन एल, डिस्टन्स एम एन प्लस डिस्टन्स एल एन इज इक्वल टू डिस्टन्स एम एल. मग इथं कोणता बिंदू इतर दोन बिंदूच्या दरम्यान असला पाहिजे, बिंदू एम आणि एन मधील अंतर, या अंतर आणि एन आणि एल मधील अंतर ह्या दोघा अंतरांची बेरीज केल्यानंतर एम आणि एल मधलं अंतर आपल्याला या ठिकाणी मिळतंय. म्हणजे याचाच अर्थ एम आणि एल हे जे बिंदू आहेत हे दोन्ही कडेचे बिंदू आहेत. म्हणजेच मध्ये कोणता बिंदू असला पाहिजे, एन बिंदू असला पाहिजे. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल पॉईंट एन इज बिटवीन between M and L. तर अशा पद्धतीने आपल्याला एखादं असं विधान दिलं, एखादं असं स्टेटमेंट दिलं तर आपल्याला कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे हे सांगता येतं. तर अशा पद्धतीनं हा बिटवीनेस जो भाग आहे तो भाग सोपा आहे, समजून घ्यायलाही सोपं आहे. याचाच बिटवीनेस याचा अर्थ काय होतो की जर तीन बिंदू एक रेषीय असतील आणि ते एक रेषीय असलेल्या बिंदूंमध्ये जो बिंदू इतर दोन बिंदूंच्या मध्ये असेल
त्याला काय म्हणायचं आहे, दरम्यानता असं म्हणायचं आहे. म्हणजे जर पहिल्या दोन बिंदूमधील अंतर अधिक दुसऱ्या दोन बिंदूमधील अंतर बरोबर कडेच्या दोन बिंदूमधील अंतर जर येत असेल तर तिथं दरम्यानता हा संबंध असतो. बिटवीनेस हा संबंध त्या ठिकाणी असतो. आणि बिटवीनेस ओळखणं फारसं काही अवघड नाही आहे. सगळ्यात मोठं अंतर कोणतं आहे ते बघायचं आहे. जे तीन बिंदू तुम्हाला दिलेले असतील त्या तीन बिंदूंमध्ये सगळ्यात जास्त अंतर कोणत्या दोन बिंदूमधलं हे बघायचं आहे. आणि ते दोन बिंदू सोडले की राहिलेला तिसरा बिंदू हा त्या दोन बिंदूंच्या दरम्यान असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही हा जो भाग आहे हा समजून घ्या आणि लिहून काढा. धन्यवाद.